पूर्व परीक्षा 2024 इतिहास या विषयामध्ये विचारलेला हा प्रश्न आहे. प्रश्न आहे, सिमुक कोणत्या घराण्याचा संस्थापक होता? आणि पर्याय आहेत 1 सातवाहन, 2 शुंग, 3 कण्व आणि 4 शक. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे सातवाहन. मित्रांनो, तसं जर पाहिलं तर हा प्रश्न दिसायला खूप सोपा वाटतो, पण स्पर्धा परीक्षांमध्ये प्राचीन भारताच्या इतिहासातील राजवंश, त्यांचे संस्थापक, राजधानी आणि प्रमुख राजे यांच्यावर वारंवार प्रश्न विचारले जातात. आणि त्यामुळे फक्त सिमुक सातवाहन एवढेच पाठ करून उपयोग नाही. तर सिमुक कोण होता, सातवाहन घराण्याचं महत्त्व काय होतं आणि इतर पर्याय चुकीचे का बरं ठरतात हे समजून घेऊयात. सर्वप्रथम सातवाहन घराणे समजून घेऊया. मौर्य साम्राज्याच्या ऱ्हासानंतर भारतात अनेक प्रादेशिक सत्तांचा उदय झाला. उत्तर भारतात शुंग आणि कण्व घराणी उदयास आली, तर दक्षिण आणि दख्खन प्रदेशात सातवाहन घराण्याने आपले वर्चस्व निर्माण केले. सातवाहन हे दख्खनमधील पहिले प्रभावी आणि दीर्घकाळ टिकणारे राजघराणे मानले जाते. महाराष्ट्राच्या इतिहासात तर सातवाहनांना विशेष महत्त्व आहे. सिमुक कोण होता? तर इतिहासकारांच्या मते सिमुक हा सातवाहन घराण्याचा संस्थापक होता. मौर्य साम्राज्याची सत्ता कमकुवत होत असताना सिमुकने स्वतंत्र सत्ता निर्माण केली. त्यानं दख्खन प्रदेशात सातवाहन साम्राज्याचा पाया घातला. आज आपण ज्या सातवाहन साम्राज्याबद्दल वाचतो त्याची सुरुवात सिमुकपासून झालेली दिसून येते आणि म्हणूनच इतिहासात त्याला सातवाहन घराण्याचा संस्थापक म्हणून ओळखलं जातं. सातवाहन घराण्याचं महत्त्व काय होतं? तर सातवाहन घराणे केवळ एक राजवंश नव्हतं, तर त्यांनी दख्खन प्रदेशाच्या राजकीय, आर्थिक आणि सांस्कृतिक विकासात मोठे योगदान दिलेले दिसून येते. त्यांच्या काळामध्ये व्यापाराला मोठी चालना मिळाली. रोमन साम्राज्याशी व्यापार संबंध निर्माण झाले. महाराष्ट्रातील पैठण, जुन्नर, नाशिक आणि तेर यांसारखी शहरे ही व्यापाराची मोठी केंद्रे बनली. सातवाहनांचं प्रशासन. सातवाहन राजांनी मोठे आणि संघटित प्रशासन उभारले. त्यांच्या राज्यामध्ये शेती, व्यापार आणि उद्योगधंद्यांना प्रोत्साहन देण्यात आलेलं होतं आणि याच काळात अनेक बौद्ध लेण्या, धार्मिक स्थळांची निर्मिती देखील झालेली दिसून येते. नाशिक, कार्ले, भाजे आणि अजिंठा या परिसरातील अनेक गुहा याच कालखंडामध्ये संबंधित असलेल्या दिसून येतात. सातवाहन घराण्यातील सर्वात प्रसिद्ध राजा. सातवाहन घराण्याचे नाव घेतले की एक नाव सर्वप्रथम समोर येतं आणि ते म्हणजे गौतमीपुत्र सातकर्णी. इतिहासकार त्यांना सातवाहन घराण्याचा सर्वात महान राजा असं मानतात. त्यांनी शकांच्या सत्तेला मोठे आव्हान दिले आणि दख्खनमध्ये सातवाहनांचे वर्चस्व पुन्हा प्रस्थापित केले. आता इतर पर्याय चुकीचे आहेत. पर्याय 2 शुंग. हा पर्याय चुकीचा आहे, कारण शुंग घराण्याचा संस्थापक हा सिमुक नव्हता, तर शुंग घराण्याचा संस्थापक हा पुष्पमित्र शुंग हा होता. शुंग घराण्याबद्दल थोडक्यात माहिती घेऊयात. मौर्य साम्राज्याचा शेवटचा शासक बृहद्रथ याची हत्या करून पुष्पमित्र शुंग हा सत्तेवर आलेला होता. अशा प्रकारे शुंग घराण्याची स्थापना झाली आणि त्याची सत्ता मुख्यतः उत्तर भारतामध्ये होती आणि त्यामुळे शुंग घराण्याचा संस्थापक सिमुक असूच शकत नाही. म्हणून या ठिकाणी हा पर्याय चुकीचा आहे. पर्याय 3 आहे कण्व. हा पर्याय देखील चुकीचा आहे, कारण कण्व घराण्याचा संस्थापक हा सिमुक नव्हता. कण्व घराण्याचा संस्थापक होता वासुदेव कण्व. कण्व घराण्याबद्दल माहिती बघूयात. शुंग घराण्याच्या ऱ्हासानंतर कण्व घराण्याचा उदय झालेला दिसून येतो. वसुदेव कण्वने शेवटचा शुंग राजाला हटवून सत्ता स्थगित केलेली दिसून येते. मात्र कण्व घराण्याचा कालखंड हा फार मोठा नव्हता आणि त्यामुळे इतिहासात त्याचा उल्लेख तुलनेनं कमी आढळतो. पर्याय 4 आहे शक. हा पर्याय देखील चुकीचा आहे आणि हा पर्याय विद्यार्थ्यांचा गोंधळ उडवू शकतो, कारण सातवाहन आणि शक यांच्यामध्ये अनेक संघर्ष झालेले होते. मात्र शक हे कोणते घराणे नव्हते ज्याची स्थापना सिमुकने केली. शक हे मूळचे मध्य आशियातून भारतात आलेले परकीय लोक होते. शकांचं महत्त्व काय होतं? तर भारतीय इतिहासात शकांचा प्रभाव मोठा होता. विशेषतः पश्चिम क्षत्रप हे शक शासक प्रसिद्ध आहेत आणि त्यामधील सर्वात प्रसिद्ध राजा म्हणजे नहपाण. याच नहपाणाचा पराभव पुढे गौतमीपुत्र सातकर्णीने केलेला दिसून येतो आणि म्हणूनच शक आणि सातवाहन यांचा संबंध संघर्षाशी होता, संस्थापकांशी नव्हता. परीक्षेसाठी तुलना करता घराणे आणि त्यांची संस्थापक याबद्दल थोडीशी माहिती बघूया. सातवाहन संस्थापक आहेत सिमुक, शुंग पुष्पमित्र शुंग, कण्व वसुदेव कण्व आणि मौर्य चंद्रगुप्त मौर्य. मित्रांनो, MPSCमध्ये अनेकदा असे प्रश्न विचारले जातात. सातवाहन घराण्याचा संस्थापक कोण? सातवाहनांचा सर्वात महान राजा कोण? नहपाणाचा पराभव कोणी केला? सातवाहनांची राजधानी कोणती? आणि म्हणून या एका प्रश्नातून अनेक तथ्य लक्षात ठेवता येतात.
सिमुक हा दक्कनमधील सर्वात महत्त्वाच्या राजवंशांपैकी एक असलेल्या सातवाहन घराण्याचा संस्थापक होता. त्यानं सातवाहन साम्राज्याचा पाया घातला आणि पुढे गौतमीपुत्र सातकर्णीसारख्या महान राजांनी त्याचा विस्तार केला आणि म्हणूनच या प्रश्नाचं उत्तर आहे सातवाहन.